चालत्या दुचाकीमधून अचानक विषारी नाग बाहेर आला। दुचाकी चालकाला दुचाकीच्या पुढील हेडलाईटच्या आत साप असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने तात्काळ दुचाकी उभी केली व सर्पमित्रांना याबाबतची माहिती दिली। ॲक्टिवा दुचाकीच्या पुढील हेडलाईट जवळील मोकळ्या जागेत हा नाग जाऊन बसला। दुचाकी सुरू झाल्यानंतर नागाचे जोरजोरात फुटकार ऐकू येऊ लागले। 5 ते 7 किलोमीटर प्रवास झाल्यानंतर जोरजोरात नागाचे फुटकार आणि बाहेर येण्याचा प्रयत्न दुचाकी चालकाच्या लक्षात आला। घाबरलेल्या स्थितीत त्याने सर्पमित्रांना माहिती दिली। त्यानंतर सर्पमित्र आले। हेडलाईट जवळील भागातून किंचित खाली सरकलेल्या या नागाला शिताफीने दुचाकीमधून बाहेर काढण्यात आले। पकडलेल्या नागाला नैसर्गिक अधिवासात सोडल्याचे सर्पमित्र विशाल बारवकर व रत्नेश शेवकर यांनी सांगितले। शूटिंग